हॅलो मुलांनो, तुम्ही कसे आहात? मी आशा करतो की तुम्ही ठीकच असणार. मुलांनो, आज आपण मराठीची कविता 9वी घर शिकणार आहोत. घर म्हणजे काय मुलांनो? बरोबर, घर म्हणजे हाऊस, होम, सदन, गृह. घराला अनेक अशी नावे आहेत. घर हा शब्द वर्ड ऐकल्यावर आपल्याला एकदम बरेच बरे वाटत असते. आपण कोठेही गेलो तरी आपल्याला घराची ओढ लागत असते, आस लागत असते. काही जणांना तर आपल्या घराशिवाय चांगली अशी झोपच लागत नाही. मग ते कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये राहायला गेले असले तरी त्यांना आपल्या घराशिवाय करमतच नाही. तर अशा आपल्या घरात आपले आई वडील असतात, आजी आजोबा असतात, काका काकी असतात, भाऊ बहीण असतात. त्यांच्या चांगल्या शिकवणीतून आपले बालपण घडत असते. तर मुलांनो, आपण ज्या घरात राहत असतो ते घर आपल्या आई वडिलांचे, आजी आजोबांचे, पणजी पणजोबाचे कष्टाचे म्हणजेच हार्डवर्कचे प्रतिफळ असते. भरपूर मेहनत कष्ट करून असे हे घर बांधलेले असते. तर मुलांनो, प्रस्तुत कवितेत कवी धोंडीराज जोशी यांनी घर या कवितेतून घरात कशा प्रकारे आपले एकमेकांवर प्रेम असावे, घराला कशी कहाणी स्टोरी असते, घर कसे आपल्याला चालायला, धावायला, पळायला, दुःखाचा डोंगर चढायला कशा प्रकारे शिकवते याचे वर्णन या कवितेतून केले आहे. ते आज आपण चांगल्या प्रकारे शिकूया. आता आपण कविता प्रथम वाचूया. कविता 9वी घर. ऐका, मना, वाचा. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. या कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी. मुलांनो, आता आपण प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊया. पहिल्या 4 ओळी आहेत. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. तर मुलांनो, भिंती म्हणजे वॉल्स. कृती म्हणजे आचरण, वर्तन. देखण्या म्हणजे सुंदर. वस्तू म्हणजे थिंग्स. व वास्तू म्हणजे इमारत. तर कवी सांगत आहेत की 4 भिंती म्हणजेच वॉल बांधले की घर झाले असे नाही. तर घर टिकवण्यासाठी घरात जी माणसे असतात
ती आपले घरपण टिकवण्यासाठी सुंदर असे वर्तन म्हणजे बिहेवियर करतात, कृती करतात. त्यांना घर असे बोलतात. घर म्हणजेच वस्तू म्हणजेच थिंग्स नाही आहे. घर हे सुंदर ब्युटिफुल अशी वास्तू म्हणजेच हाऊस आहे, इमारत आहे. त्या घरात आनंदी आनंद असतो. येथे मुलांनो भिंती, कृती व वस्तू वास्तू हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. आता आपण पुढील लाईन वाचून शिकूया. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. खोल्या म्हणजे रूम्स. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना. जिव्हाळा म्हणजे आपलेपणा. शिक्षणाची म्हणजे एज्युकेशनची. तर कवी सांगत आहेत की नुसत्या खोल्या रूम्स असल्या की घर असते असे नाही, तर चांगल्या अशा घरात एकमेकांबरोबर प्रेमळ भावना म्हणजेच फिलिंग असायला हव्यात. घरातील माणसामध्ये प्रेम असायला हवे. म्हणून घर ही शिक्षणाची म्हणजेच एज्युकेशनची पहिली शाळा आहे. मुलांनो, आपण घरातच बोलायला शिकतो, चालायला शिकतो. त्यामुळे घर ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची पहिली स्कूल आहे. इथे खोल्या, ओल्या व जिव्हाळा, शाळा हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. आता आपण पुढील 4 लाईन वाचून शिकूया. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. पसारा म्हणजे वस्तू इकडे तिकडे असणे. निवारा म्हणजे राहण्याचे ठिकाण म्हणजेच आसरा. कहाणी म्हणजे गोष्ट, स्टोरी. तर कवी सांगत आहेत की घर बोलले की त्यामध्ये अनेक अशा वस्तू येतात व त्या वस्तूंचा पसारा म्हणजेच इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात, म्हणजेच घर नाही आहे. घर म्हणजे नुसता निवारा असते असे नाही, ठिकाण असते असे नाही. प्रत्येक घराला कहाणी असते, गोष्ट असते. प्रत्येक घराची हिस्ट्री असते. त्या घरासाठी घरातील माणसांनी केलेल्या हार्डवर्किंगची कहाणी असते. घराला आपला असा चेहरा असतो. इथे मुलांनो पसारा, निवारा हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. आता आपण पुढील लाईन वाचून शिकूया. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. पाहायला म्हणजे बघायला. चालायला म्हणजे वॉक करायला. धावायला म्हणजे रन करायला. लढायला म्हणजे फाईट करायला. दुःखाचा डोंगर चढणे म्हणजेच दुःखाला सामोरे जाणे. तर कवी सांगत आहेत की आपल्या घरात जन्म झाल्यापासून घर आपल्याला पाहायला म्हणजेच बघायला, चालायला, धावायला, लढायला म्हणजेच फाईट करायला शिकवत असते. घर आपल्याला दुःखाचा सामना कसा करायचा हे सुद्धा शिकवत असते. त्यामुळे प्रतिकूल सिच्युएशनमध्ये कसे जगायचे हे आपल्याला घरामुळेच कळते. इथे मुलांनो पाहायला, धावायला व लढायला, चढायला हे रायमिंग वर्ड्स आले आहेत.
आता आपण पुढील 4 लाईन वाचून शिकूया. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान. सावधान, सावधान म्हणजे जागृत. समाधान, समाधान म्हणजे मनाचा संतोष, मनाचा आनंद. काळाचे भान, काळाचे भान म्हणजेच काळाची जाणीव. मूल्ये, मूल्ये म्हणजे व्हॅल्यूज. ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज. तर कवी सांगत आहेत की घराने सावधान म्हणजेच जागृत, रेडी राहावे. घराला राहणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळाला पाहिजे. घरात राहणाऱ्या प्रत्येकाने काळाप्रमाणे म्हणजेच वेळेप्रमाणे वागावे. त्यांनी काळाचे भान ठेवावे, काळाची जाणीव ठेवावी व जवळ नवीन मूल्ये म्हणजेच व्हॅल्यू व नवीन नॉलेज आत्मसात करावीत. मुलांनो, येथे सावधान, समाधान व भान, ज्ञान हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. मुलांनो, आता आपण शेवटच्या 4 लाईन वाचून शिकूया. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गप्पिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. अपार कष्ट, अपार कष्ट म्हणजे भरपूर अशी मेहनत म्हणजेच भरपूर हार्डवर्किंग. गप्पिष्ट, गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे. चविष्ट, चविष्ट म्हणजे चव असलेले, टेस्टी असलेले. तर कवी सांगत आहेत की घराचे घरपण टिकवण्यासाठी आईचे भरपूर असे कष्ट असते, मेहनत असते. घरात आजी असते, ती सुंदर अशी स्टोरी सांगते. आजोबा गमतीदार गप्पा करत असतात व घरात जी आई जेवण बनवते ते चविष्ट असते, टेस्टी असते. अशा प्रकारे घरात आई, वडील, आजी, आजोबा असल्याने घराला घरपण येते. त्यांना कधीही विसरून चालणार नाही. मुलांनो, येथे कष्ट, गोष्ट व गप्पिष्ट व चविष्ट हे रायमिंग वर्ड्स आले आहेत. मुलांनो, आता आपण कवितेखालील आलेल्या शब्दार्थांचा अभ्यास करूया. पहिला शब्दार्थ आहे देखण्या. देखण्या म्हणजे सुंदर. दुसरा शब्दार्थ आहे वास्तू. वास्तू म्हणजे इमारत. नेक्स्ट शब्दार्थ आहे ओल्या भावना. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना. नेक्स्ट शब्दार्थ आहे जिव्हाळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम. पुढचा शब्दार्थ आहे दुःखाचा डोंगर चढणे म्हणजेच दुःखाला सामोरे जाणे. पुढचा शब्दार्थ आहे जवळ करणे. जवळ करणे म्हणजे स्वीकारणे. पुढचा शब्दार्थ आहे अपार. अपार म्हणजे अमाप. पुढचा शब्दार्थ आहे गप्पिष्ट. गप्पिष्ट म्हणजे गप्पा करणारे. आणि शेवटचा शब्दार्थ आहे चविष्ट. चविष्ट म्हणजे चव असलेले. तर अशा प्रकारे मुलांनो, तुम्ही ही कविता शिकल्यानंतर तुम्हाला कळाले असेल की घर म्हणजे नुसत्या भिंत्या, वॉल्स बांधून तयार केलेले नसते, तर खरे घर हे आपल्या फॅमिलीमध्ये राहत असलेल्या माणसामधील प्रेमामध्ये, आनंदामध्ये, दुःखामध्ये सामील होण्यात असते. घर हे युनिटी असते. घर हे आपल्या पूर्वजांची निशाणी असते. आपल्या पूर्वजांचे कष्ट, मेहनत, हार्डवर्क असते. तर मुलांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही कविता समजली असेल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.